नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक असा रंजक आणि थक्क करणारा इतिहास समजून घेणार आहोत जो थेट आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा बँकांवर खाजगी लोकांची मक्तेदारी होती, तिथून ते थेट 80च्या दशकातल्या त्या धडकी भरवणाऱ्या ऐतिहासिक कामगार संपापर्यंतचा हा प्रवास आहे. एका मोठ्या सरकारी निर्णयाचे पडसाद थेट तळागाळातील माणसांवर कसे उमटतात हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण नेमक्या कोणत्या टप्प्यांवरून जाणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला खाजगी बँकांचे युग, मग बँक राष्ट्रीयकरणाची धडक मोहीम, त्यानंतर इंदिरा गांधींचा 20 कलमी कार्यक्रम, तिथून थेट मुंबईची ओळख असलेली गिरणी संस्कृती आणि शेवटी तो ऐतिहासिक कापड कामगार संप. मोठ्या मॅक्रो इकॉनॉमिक निर्णयांचे थेट मायक्रो लेव्हलवर म्हणजे सामान्य कामगारांवर काय परिणाम होतात याचा हा एक थेट आलेखच आहे. आता इथे एक एकदम स्वाभाविक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कुठल्या तरी एका बँकिंग धोरणात झालेल्या बदलामुळे एका संपूर्ण शहराची धडधड अक्षरशः कशी काय थांबू शकते? विचार करा, स्वातंत्र्योत्तर काळात घेतलेल्या आर्थिक निर्णयांची ही साखळी एकामागून एक कशी कोसळत गेली याचीच ही विलक्षण कथा आहे. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, खाजगी बँकांचे युग. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या काळात भारताने तशी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यावेळी बँकिंग व्यवसाय मात्र पूर्णपणे वेगळ्याच म्हणजे खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीत होता. त्या सुरुवातीच्या काळात या ज्या बँका होत्या ना, त्या प्रामुख्याने मोठ्या उद्योग समूहांच्या फायद्यासाठीच चालवल्या जायच्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर संचालक मंडळाचा फोकस फक्त स्वतःचा नफा वाढवण्यावर असायचा. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं सरकारच्या लक्षात येऊ लागलं की देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल आणि सरकारी तिजोरीतील तूट भरून काढायची असेल तर या बँकांचे राष्ट्रीयकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि इथूनच सुरुवात होते दुसऱ्या टप्प्याची, बँक राष्ट्रीयकरणाची मोहीम. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात राजकीय आणि आर्थिक चित्र वेगाने बदलत होतं. समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन अर्थव्यवस्थेला एक नवा आक्रमक आकार देण्याची सुरुवात इथूनच झाली. हा प्रवास समजून घेताना तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्याची पायाभरणी खरं तर 1955 मध्येच झाली होती, जेव्हा इम्पिरियल बँकेचे रूपांतर भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI मध्ये करण्यात आलं होतं. या बँकेने बघता बघता देशभर आपल्या शाखांचं जाळं विणलं आणि मग पुढे 1959 आणि 1980 या 2 वर्षात राष्ट्रीयकरणाचे सर्वात मोठे टप्पे पार पडले. आता हा 14 आकडा पहा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात हा आकडा खूप मोठा आणि लक्षवेधी आहे. 19 जुलै 1969 या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील तब्बल 14 प्रमुख बँकांचे एकाच झटक्यात राष्ट्रीयकरण केले. यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा, सेंट्रल आणि पंजाब नॅशनल बँक अशा दिग्गज बँकांचा समावेश होता. हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक निर्णय होता. बरं, हा इतका मोठा निर्णय काही एका रात्रीत झालेला नाही. यामागे भक्कम राजकीय पार्श्वभूमी होती. काँग्रेस पक्षातीलच काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या समाजवादी विचारांच्या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी जोरदार आग्रह धरला होता. आणि विशेष म्हणजे कम्युनिस्ट पक्षानेही या महत्त्वाकांक्षी निर्णयाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, 20 कलमी कार्यक्रम. बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर आता देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी एका मोठ्या सर्वसमावेशक अशा विकास आराखड्याची गरज होती. आणि तिथूनच ह्या कार्यक्रमाची घोषणा झाली. 1 जुलै 1975ला इंदिरा गांधींनी हा 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. यातले मुख्य मुद्दे काय होते तर कमाल जमीन धारणा ठरवणे, शेतमजुरांना किमान वेतन देणे, उद्योगांत कामगारांचा थेट सहभाग वाढवणे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वेठबिगारीतून मुक्ती. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवणे आणि दुर्बल घटकांना कर्जमाफी देणे असे तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावणारे महत्त्वपूर्ण संकल्प यात होते. आतापर्यंत आपण नवी दिल्लीतील या मोठ्या सरकारी धोरणांबद्दल बोललो, पण आता आपला फोकस थेट मुंबईच्या वास्तवाकडे वळूया. आपला चौथा टप्पा, मुंबईची गिरणी संस्कृती, इथे एक वेगळंच विश्वाकार घेत होते. 1854 मध्ये कावसजी दावर यांनी मुंबईतली पहिली कापड गिरणी सुरू केली. आणि मग काय, दादर, परळ, भायखळा, शिवडी ते अगदी वरळीपर्यंत या कापडगिरण्या विस्तारत गेल्या. गिरण्यांनी व्यापलेला हा जो संपूर्ण परिसर होता ना, तोच पुढे गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर हे गिरणगाव मुंबईचं अक्षरशः धडधडणारं हृदय बनलं होतं. याच गिरणगावाशी जोडलेला एक अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक किस्सा आहे. आपल्याला माहिती आहे का की कामगारांना रविवारची सुट्टी कशी मिळाली?
महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी एक मोठा लढा उभा केला होता. आणि त्यांच्याच या अथक प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1890 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारी हक्काची सुट्टी मिळायला लागली. पण जसजसा काळ पुढे गेला तसतशी परिस्थिती खूप बदलत गेली. एका बाजूला सरकारी पातळीवरून समानतेची मोठी आश्वासनं दिली जात होती, पण प्रत्यक्ष वास्तवात मात्र दरी वाढत चालली होती. 80च्या दशकात इतर उद्योगांमध्ये कामगारांचे पगार आणि बोनस अतिशय वेगानं वाढत होते, पण त्याचवेळी गिरणी कामगारांना मात्र अतिशय तुटपुंज्या सुविधा आणि वेतन मिळत होतं. हा त्यांच्या मनातला खदखदणारा असंतोष पुढे एका मोठ्या उद्रेकाला निमंत्रण देणार होता. आणि तोच आपला आजचा 5वा आणि शेवटचा टप्पा, ऐतिहासिक कापड कामगार संप. अनेक वर्षांची आर्थिक कोंडी आणि नैराश्य अखेर एका अभूतपूर्व अशा ऐतिहासिक कृतीत कसे परावर्तित झाले ते आपण आता समजून घेऊ. या संपाची ठिणगी नेमकी कशी पडली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. झालं असं की 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. पण राष्ट्रीय मिल मजदूर संघाने काय केलं तर कामगारांना साधा विश्वासातही न घेता 8 ते 17% तडजोड करून टाकली. आता बोनसमधील ही अचानक झालेली कपात म्हणजे आगीत तीळ ओतण्यासारखंच होतं. मग संतापलेल्या कामगारांनी थेट बंड पुकारलं आणि ते डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. आणि मग या बंडाचं रूपांतर एका अवाढव्य, कधीही न पाहिलेल्या आंदोलनात झाले. आकडा ऐकून थक्क व्हाल. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 18 जानेवारी 1982 रोजी 65 वेगवेगळ्या गिरण्यांमधले तब्बल 2.5 लाख कामगार एकाच वेळी संपावर गेले. भारतीय इतिहासात एवढ्या मोठ्या कामगार संपाची नोंद खरोखरच दुर्मिळ आहे. आणि इथेच आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नापाशी येऊन पोचतो. जेव्हा गिरणगावची ती अवाढव्य मशीन्स कायमची शांत होतात आणि मुंबईची आर्थिक धडधड अधिकृतपणे थांबते, तेव्हा नेमके काय घडते? एका दशकापूर्वी घेतलेल्या आर्थिक निर्णयांची, राजकीय धोरणांची आणि वाढत्या असंतोषाची ही एक न संपणारी साखळी होती, जिने शेवटी देशाच्या आर्थिक राजधानीचा वेगच रोखून धरला. सरकारी धोरणांचा असा थेट आणि खोलवर परिणाम तळागाळातील माणसावर कसा पोचतो हे खरोखरच विचार करायला लावणार आहे, नाही का?